श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त मित्रांनो. तर आता मी रेल्वे स्टेशनवरून उतरलोय आणि इथं राहण्यासाठी आलोय. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल, मी इथल्या रूम वगैरे सर्व दाखवून दिलेले आहेत आणि रूमची फॅसिलिटीज काय आहेत तेही दाखवून दिलेले आहे. आणि मी दत्त अनुभवमध्ये ज्या सरांचं नाव घेतलं होतं, संजय गाराळे सर, त्या सरांची ही दुसरी बिल्डिंग आहे. तर मी इथं येऊन राहिलेलो आहे आणि ही बिल्डिंग मंदिरापासून किती लांब आहे ते मी तुम्हाला दाखवून देतो. फक्त आणि फक्त मंदिरापासून 30 मीटरच्या अंतरावरती ही बिल्डिंग आहे. हे हॉटेल आहे आणि हे नवीन हॉटेल आहे. मला वाटतं 4 ते 5 दिवस झालं ओपनिंग होऊन आणि मी इथं थांबलेलो आहे. तर चला, तर मी तुम्हाला मंदिरापासून हे बिल्डिंग, हे हॉटेल किती लांब आहे ते दाखवतो. तर मित्रांनो, पिठापूरचं हे श्रीपाद श्री वल्लभांचं मेन मंदिर आहे. तर इथून संजय गाराळे सरांचं म्हणजे श्री दत्त निवास हे किती दूर आहे ते दाखवतो. फक्त आणि फक्त 30 मीटरच्या अंतरावर आहे. तर चला आपण हॉटेलकडे जाऊ. हे आहे बिल्डिंग, तुम्ही बघू शकता. हे नवीन हॉटेल आहे संजय गाराळे सरांचं आणि यांनी बोर्ड पण लावलेला आहे. हा बघू शकता, महाराष्ट्रीयन सातारकर संजय गाराळे यांचे दत्त निवास आणि खाली नंबर पण दिलेला आहे. तुम्हाला नंबर दिसतोय आणि तुम्ही या नंबरवर पण कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची रूम बुक करू शकता. तर मित्रांनो, मंदिरापासून, श्रीपाद श्री वल्लभ मंदिरापासून आपलं हॉटेल फक्त आणि फक्त 30 मीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही पाहिलं, मी चालत येऊन दाखवलेलं आहे. आणि मी दत्त अनुभवमध्ये ज्या संजय सरांचं नाव सांगितलं आहे ते हेच संजय सर आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे यांनी कमीत कमी 20 ते 25 वर्ष आंध्र प्रदेशमध्ये येऊन स्ट्रगल केले, खूप मेहनत केली, खूप कष्ट केले आणि काही खिशात 1 रुपये न घेता त्यांनी इथे आलेत आणि मेहनत करून शून्यातून विश्व निर्माण करणं ज्याला म्हणतात ना, ते हेच आहे. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे संजय सर आहेत. आणि माणूस, आता आपण स्वतः जर एखादं घर बांधायचं म्हणलं किंवा 2-3 रूमा काढायचं म्हणलं तर आपण स्वतः म्हणतो, यार लई लोड आलाय, घर बांधायला काढले, म्हणजे भरपूर प्रॉब्लेम चालू आहेत. पण त्यांनी मंदिरापासून 10 ते 15 मीटरच्या अंतरावर पहिलं हॉटेल उभा केलं. त्याचं नाव श्री दत्त निवास दिलं, जे की स्वामींच्याच कृपेमुळं ते उभा झाले. आणि स्वामींच्याच कृपेमुळं 2 ते 3 वर्षामध्ये हे दुसरं हॉटेल त्यांनी घेतलेलं आहे, ज्याचं नाव श्री दत्त निवास 2 दिलं, जे की मेन रोडवरती आहे. श्रीपाद श्री वल्लभ मंदिरापासून फक्त आणि फक्त 30 मीटरच्या अंतरावर आहे. आणि संजय गाराळे सर यांना मी अभिनंदन करू इच्छितो, कारण त्यांनी हे दुसरी शाखा ओपन केलेली आहे, दुसरं हॉटेल ओपन केलेलं आहे. मला खूप अभिमान वाटतोय की महाराष्ट्रातून आपला माणूस आंध्र प्रदेशमध्ये येतोय आणि 2 शाखा, 2 हॉटेल उभा करतोय, म्हणजे हे जोक नाही आहे मित्रांनो. तर आपण थोडं संजय सरांसोबत बोलू. नमस्कार सर, श्री गुरुदेव दत्त. जय गुरुदत्त. बोला. तुम्ही किती वर्ष झालं इथं सेवा प्रोव्हाइड करताय? मला झाली की 20-22 वर्ष झाली पिठापूरमध्ये. बरं. आणि आपले महाराष्ट्रातून लोक भरपूर येत असतील? भरपूर, म्हणजे 99% आपलं महाराष्ट्रीयवालीच लोक आहेत इथं. रोजचं 200-250 माणूस आपलं दर्शनाला येते पिठापूरमध्ये. हां. आणि महत्त्वाचं म्हणजे यांचं अजून एक मला आवडलं, ते रूम तर एकदम रिजनेबलमध्ये देतातच. तुम्ही खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही रूम बुक करू शकता. आणि दुसरं म्हणजे रूममधले, म्हणजे कोणाला अडचण असेल, काही असेल, म्हणजे कोणाला भूक लागली असेल, नाश्ता असेल, ते बिंदास त्यांनी म्हणतात की लाजायचं नाही, आपलंच घर आहे, यायचं, बिंदास जेवण करायचं. आता मी स्वतः कित्येक वेळेस आलो आहे, असं मला वाटलंच नाही की मी म्हणजे कोणाच्या तर दुसऱ्याच्या घरात गेलो, म्हणजे मी स्वतःच्या घरात आलो असं वाटतंय. म्हणजे एवढं तुम्हाला होमली फील करतात. तर मित्रांनो, तुम्ही नक्की इथे या आणि नक्की विजिट करा. हेच ते संजय सर आहेत, जे की आपल्या महाराष्ट्रकरांना एकदम चांगली सोय सुविधा देतात आणि स्वामींच्या कृपेने हे दुसरं हॉटेल झालेलं आहे. तर नक्कीच तुम्ही या, जसं पहिल्या हॉटेलला प्रतिसाद दिला तसाच दुसऱ्या हॉटेललाही प्रतिसाद द्याल अशी माझी अपेक्षा आहे. तर हा व्हिडिओ आणि मी त्यांच्या रूमसुद्धा तुम्हाला दाखवून देतोय, ज्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत. या त्यांच्या नवीन हॉटेलच्या रूम आहेत आणि त्यांचं दुसरं पण हॉटेल आहे. ते दुसरं हॉटेल तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवून दिलेलं आहे, म्हणजे आपल्या रीलमध्ये तुम्हाला दाखवून देईल, रील तुम्हाला मेन्शन करेल, त्या रीलवरती त्यांचं दुसरं हॉटेल आहे. आणि हे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत, या त्यांच्या सर्व नवीन रूम आहेत. AC, नॉन AC, गरम पाण्याची सोय, थंड पाण्याची सोय, फ्री वायफाय आणि सर्व यांनी सोय सुविधा. आणि महत्त्वाचं म्हणजे सिक्युरिटी, CCTV इथं अवेलेबल आहे.
आणि तुम्ही इथे येऊ शकता, तुमची रूम बुक करू शकता. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तुमची रूम बुक करून घ्या. एकदम रिझनेबल रेट आहेत. मराठी माणूस आहे, काही घाबरण्याचं कारण नाही. बिंदास या, बिंदास रूम बुक करा. तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. श्रीदत्त निवास महाराष्ट्रीयन सातारकर म्हणजे यांची ही दुसरी शाखा आहे. तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. संजय गाराळे सर यांचे महाराष्ट्रीयन सातारकर यांचं हे दुसरं हॉटेल आहे. तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची रूम बुक करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही इथे व्हिजिट केलात का नाहीत, आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रदक्षिणा केली का नाही अक्कलकोट, गाणगापूर आणि पिठापूरला नक्की या. दत्त महाराजांचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ, तर त्यांचं दर्शन घ्या. तर तुम्ही हे दर्शन घेतलं का नाही हेही मला कमेंटमध्ये नक्की कळू शकता. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. जय गुरुदत्त, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.